आता महाडला आलोय, चौदार तळ्याला। फ्रंट कॅमेरा बंद करतो, तुम्हाला व्ह्यू दाखवतो। तर हे बघा, हा महाड शहर आहे, तुम्हाला दिसतंय महाड शहर। महाडच्या एकदम जवळजवळ स्टार्टिंगला नाही तर मध्यभागी म्हणा, जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी हे तळ्याचा सत्याग्रह केला। तर चला, चौदार तळे तुम्हाला दाखवतो व्हर्च्युअली। हा तळा एक साधारण तळा नाही, ह्या तळ्याच्या मागे खूप खूप मोठ्या भावना जुळल्या आहेत। या तळ्याबद्दल महाराष्ट्रातला किंवा भारतातला, महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतातला प्रत्येक बुद्धिस्ट बांधव झाला आणि बुद्धिस्ट बांधव किंवा एक हिंदू बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, कुठलाही माणूस, या सगळ्यांना माहीत आहे चौदार तळ्याचा सत्याग्रह काय आहे। माहीत नसेल तुम्ही नक्की गुगल करू शकता, तर मी तुम्हाला फक्त व्हर्च्युअली दाखवू शकतो। अशी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। इथे लिहिलेलं आहे, हा सागर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। चला, मी एक राऊंड मारतो आणि तुम्हाला दाखवतो पुन्हा काय लिहिलेलं आहे ते। इथे लिहिलं आहे, आम्ही झगडतो आहोत ते इज्जती करता, त्यासाठी वाटेल ती त्याग करायची आणि ते सगळ्यांना हक्क समान हक्क मिळाला पाहिजे। अर्धी लाईफ लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल घडवून आणणे म्हणजे लोकशाही। चला माझ्या मते माझी थोडी लाईफ सार्थकी लागत आहे, असं म्हणाल काही वावगं ठरणार नाही। जातीयतेचा भस्मासूर नष्ट केल्याशिवाय राजकीय, सामाजिक अथवा आर्थिक सुधारणा शक्य नाही। कारण चौदार तळे पाहायला मिळालं, प्रतापगड पाहायला मिळालं, ते एकदा रायगड पाहायचं आहे आणि आईबाबांसोबत एकदा भीमा कोरेगावला जायचं आहे आणि तुळापूरला सुद्धा, जिथे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली, तो वडू बुद्रुक तुळापूर इथं सुद्धा जायचं आहे आईबाबाला घेऊन। बस, आणखी काय पाहिजे माणसाला। चला, आता आई बोलवत आहे, जरा जाऊन येतो। हीच ती जागा, ह्याच त्या पायऱ्या जिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला।